श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी बघा, गणरायाचं दर्शन घेऊन आम्ही गणरायाचं नामस्मरण करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। मंडळी आज अचानक प्लॅन झालंय शिर्डीला जायचं साईबाबांच्या दर्शनाला। तर संपूर्ण फॅमिली सहित आज आम्ही निघालेलो आहोत शिर्डीला। तर बघा, आपल्या प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे गणरायाला नमस्कार करून वंदन करून आपला हा नाशिक शिर्डीचा प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे। आणि त्याचबरोबर म्हटलं चला आपण व्हिडिओला सुद्धा सुरुवात करू। तर आता सकाळी आम्ही निघालो 5:30ला, तर 5:30ला निघालो। तर आता आपण समृद्धी हवेनुसार आपण शिर्डीच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत। या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असेल मंडळी। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे नाशिक शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी मंदिराचं दर्शन आणि आजूबाजूचा परिसर। मी गेल्या वर्षी सुद्धा आम्ही गेलो होतो, पण पाहिजे तसं आम्हाला दर्शन मिळालं नाही। त्यामुळं आज अचानक प्लॅन ठरलं, तर म्हटलं चला आपण आज शिर्डीला जाऊया। तर आज चिन्मयचे पप्पा आणि माझी फॅमिली, म्हणजे अशी आमची पूर्ण 2 कुटुंबांची फॅमिली रेग्युलर असते, तीच फॅमिली आहे। परंतु यावेळी चिन्मयच्या पप्पांची गाडी नसून आम्ही आता ह्यावेळेला दांडेकर मामा आहेत त्यांची गाडी घेऊन निघालेलो आहे। तर ती इरिटेगा आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळी व्यवस्थित माणसं बसून आज व्यवस्थित आमचा प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे। तर मंडळी आजचा प्रवास असणार आहे शिर्डीचा। तर मंडळी मस्तपैकी एक झप्पी म्हणजे एक झोप घेऊन आम्ही आता शिर्डीला पोहोचलेलो आहोत। तर मंडळी बघा, या ठिकाणी आपली समृद्धी हायवे जो मुंबईवरून डायरेक्ट समृद्धी हायवे जो आता नवीन तयार झाला आहे त्या मार्गे आम्ही शिर्डीला पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी बघा शिर्डीमध्ये आमचं आगमन झालेलं आहे। तर बघूया कशा प्रकारे आम्हाला दर्शन भेटतं आहे, किती वेळ जातो आहे। गेलेला तर आम्हाला 8 तास लागलं होतं, तर आता आम्हाला किती वेळ लागणार आहे, कशा प्रकारे दर्शन भेटतो आहे, कसं प्रकारे साईबाबा आमच्याकडून दर्शन घेऊ शकतात हे बघायचं आहे। तर आत्ता शिर्डीला पोहोचलेलं आहे। नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी मी आहे नाशिक साईबाबांच्या शिर्डी या ठिकाणी। तर मंडळी आज अचानक येणं झालं, तर मी आलो आहे साई नगरी शिर्डी या ठिकाणी। तर मंडळी सकाळी 5:30 वाजता आमचा प्रवासाला सुरुवात झाली। तर मंडळी या ठिकाणी आम्ही आत्ताच नुकताच म्हणजे 9 वाजता शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत आणि सुरुवातीलाच आम्ही ठरवलं की नाश्ता करून घेऊ, नंतर मग साईबाबांच्या दर्शनाला जाऊ। तर मंडळी आजचा हा व्हिडिओ हा पूर्ण साई नगरीतला असणार आहे। तर चला कशा प्रकारे हा आपला व्हिडिओ बनतो आहे, कशा प्रकारे साईबाबांचं दर्शन घडतो आहे आणि या शिर्डीमध्ये आपण कशा प्रकारे फिरतो आहे, हा कशा प्रकारे व्हिडिओ होतो आहे। तर माझ्यासोबत तुम्ही देखील राहा। चला आज म्हणजे आज अचानक येणं झालं आहे, पूर्ण फॅमिली आहे या ठिकाणी माझ्यासोबत। तर चला आज शिर्डीच्या या व्लॉगमध्ये तुम्ही देखील सर्वांनी सामील व्हा, माझ्यासोबत राहा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओला सुरुवात तर मुंबईपासूनच केलेली आहे, पण पोचलो त्याच्यानंतर मग तुमच्यासमोर आलो, तर म्हटलं चला शूट करायला सुरुवात करू। तर आजचा व्हिडिओ आहे शिर्डी साईबाबांचं दर्शन। मंडळी या ठिकाणी आपले चपला शूज वगैरे काढू शकतो आणि मोबाईल लॉकरची सुद्धा या ठिकाणी सेवा उपलब्ध केलेली आहे। बघा, पर मोबाईल 5 रुपये अशी पूर्ण लॉकरची सेवा आहे। मोफत चप्पल स्टँड फ्री अशी सेवा उपलब्ध आहे। तर आपण
ठिकाणून आपण ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो, पेड पास. बघा मंडळी, आपण साई मंदिर परिसरामध्ये पोचलेले आहोत आणि आपल्याला समोर दिसते ती साईबाबांची साई नगरी. गेट नंबर 7 आणि गेट नंबर 6 या ठिकाणी दिसत असेल. तर मंडळी, इथून आपल्याला साई मंदिरामध्ये प्रवेश आहे. 6 नंबर गेटवर आपण पेड पासने जाऊ शकतो आणि 7 नंबरवर आपण मोफत दर्शन घेऊ शकतो. तर इथून आपल्याला साई मंदिरामध्ये प्रवेश जाण्यासाठी आहे. तर मंडळी बघा, आपण साई मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी मोबाईल ठेवून जायचं आहे. त्यामध्ये मंदिरामध्ये आपल्याला कोणताही कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नसल्यामुळे मंदिरातले आतील भाग म्हणजे शूट करण्यास परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोबाईल याच ठिकाणी ठेवून आपल्याला साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे. तर मंडळी चला, आपण मोबाईल इथेच ठेवू, थोडं वेळ शूटिंग बंद करू. तोपर्यंत लाईव्ह जे साईबाबांचं दर्शन आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहत राहा. मी दर्शन करण्यासाठी जातो आहे. तर चला भेटू दर्शन केल्यानंतर. येऊनी पंचारती करू, बाबांची आरती करू, साईंची आरती करू. तर मंडळी, नुकतेच आमचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही तिथून डायरेक्ट निघाल्यानंतर आम्ही डायरेक्ट साई प्रसादालय या ठिकाणी आलेलो आहोत. कारण का म्हणजे या ठिकाणी अजूनपर्यंत फ्री साई प्रसाद मिळतो, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. मंडळी बघा, आपलं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला मूक दर्शन सुद्धा करू शकतो. ज्यांना लाईनमध्ये राहायचं नसेल त्यांनी या ठिकाणी मूक दर्शन सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी मूक दर्शनाचा मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आणि मंदिर आहे बाबांचं आतमध्ये. मूक दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हनुमान मंदिर दिसतो. तर कधी आलात तर हनुमान मंदिराचं दर्शनसुद्धा घेऊन जा. तर या ठिकाणी आहे हे मूक दर्शन. बघा, या ठिकाणी ही आहे बाबांची चावडी आणि चावडी समोरच आहे आजी अब्दुल्ला बाबांची झोपडी. आहे बाबांची चावडी. समोर दिसते ती दोरकामाई, जिथं संपूर्ण जीवन साईबाबांचं गेलं ते दोरकामाई. आणि बाजूलाच अशी चावडी आहे, ही दोरकामाई. आणि दोरकामाईमध्ये अजून तरी बाबांचं सगळं भांडवल या ठिकाणी ठेवलेलं आहे. पण मोबाईल अलाउड नसल्यामुळं त्यातलं दृश्य दाखवू शकत नाही. तर ही आहे बाबांची दोरकामाई. आणि बघा, दोरकामाईच्या तिथून बाबांचं साई मंदिर समाधी दिसतं. दर्शन झालेलं आहे. हे आहे बाबांचं साई मंदिर समाधी मंदिर. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतं. हे आहे साईबाबांचं समाधी मंदिर. तर या ठिकाणी कोणताही मोबाईल अलाउड नसल्यामुळे आजचं दृश्य म्हणजे जे म्युझियम वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या आपण काय दाखवू शकलो नाही. आणि हा पूर्ण द्वारकामाई चावडी, हा सगळा संपूर्ण परिसर. आणि मंदिराच्या बाहेर मार्केट आहे. हे बाबांचं साई समाधी मंदिर दिसतंय. या थोडक्यात मंदिराबाजूचा परिसर आणि तो मार्केट, प्रसादालय म्हणा किंवा खेळण्याची दुकानं वगैरे, हा संपूर्ण असा मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर जे बाबांनी लिंबाचं झाड लावलं होतं ते या ठिकाणी दाखवण्याचा आपण प्रयत्न करू.
तर मंडळी साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. या वेळेला पेड पासनी गेलो होतो, कारण का मागच्या वेळेला मी आलो होतो तर तब्बल 8 तास मला दर्शनासाठी लागले. तर या वेळेला पेड पासनी 1.5-2 तासात माझा नंबर आला. साईबाबांचं योग्य रीतीने दर्शन झालं आणि चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. तर मंडळी अचानक आज साईबाबांची भेट होणार होती, त्याच्यामुळं दर्शनासाठी आलो. पूर्ण फॅमिलीसह आलो. या ठिकाणी आलो, साईबाबांचं दर्शन घेतलं. आतल्या मंदिर म्हणजे समाधी मंदिर आहे, त्याच्यामधलं कुठलाही व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे काही दाखवू शकलो नाही. पण मंडळी मंदिराचं दर्शन घेतलं आणि जितकं बाहेरचं आपल्याला कव्हर करता येईल ते मी या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी तर मंडळी नमस्कार. साईबाबांच्या दर्शनानंतर आपण आता पंचवटी या ठिकाणी पोचलेलो आहेत आणि आता आपण पंचवटी येथील मंदिरांचं दर्शन आहे. पंचवटीमध्ये काय काय बघायला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करतो आहे. संध्याकाळ झाली. पंचवटी म्हणजे नाशिक इथे येते, तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आहे. बघू हा व्हिडिओ कशा स्वरूपात बनतो आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच आला आहे आणि आपल्या चॅनलवर देखील हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. तर पंचवटी येथील दर्शन आणि पंचवटीचा आजूबाजूचा परिसर तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करतोय. आम्ही पंचवटीमध्ये पहिले सीतागुफा जिथं म्हणजे सीतागुफा आहे ते बघण्यासाठी पहिले जातो आणि हेच ते 5 वडाचे झाड, त्यांच्यामुळं पंचवटी असं म्हटलं जातं. बापरे गर्दीसुद्धा आहे तेवढीच बघा. तर इथून सीतागुफा बघण्याचा मार्ग आहे आणि हेच ते बघा इथे आहे कुटी, लोणकर्ण कुटी. हेच ते वडाचे झाड. आता रात्र असल्यामुळं तुम्हाला कमी दिसते आणि हा समोरच आहे सीतागुफा. तर मंडळी फायनली आपली ट्रिप पूर्ण झालेली आहे. शिर्डीनंतर पंचवटी म्हणजे नाशिकमध्ये आज आपली ट्रिप होती. अचानक एक दिवसाचं प्लॅन झालं आणि मग सुरुवातीला आम्ही सकाळी शिर्डी येथील साईबाबांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पंचवटी येथील सीतामा
म्हणजे त्यांची गुफा आहे तिथलं दर्शन घेतलं. तर अशा प्रकारे आजची ही आपली छोटीशी ट्रिप होती. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नाशिकमध्ये आलो, ह्या दोन्ही आज स्पॉट घेतलं. मागच्या वर्षीसुद्धा आलो होतो, पण त्यावेळेला पंचवटी झाली नव्हती, फक्त साईबाबांचं दर्शन झालं. पण यावेळेला पंचवटी येथील दर्शन झालं. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्कीच कळवा. तर या ठिकाणी थांबतो. टाटा बाय बाय.